ओके ओके पता येस 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 माताजी. स्वागत हरे कृष्णा. माताजी सुरू करू. यस माताजी प्लीज. ओके. हरे कृष्णा. दुपारच्या गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. खरं तर बरेच दिवसांनी तुमच्या संघाचा लाभ होत आहे. खूप खूप धन्यवाद. खरं तर संधिनी शक्ती माताजींचं लेक्चर आज होतं, परंतु त्यांना बुक डिस्ट्रीब्युशनचं कर्तव्य पार पाडायचे, त्याच्यामुळे त्यांनी मला ही सेवा दिली. खूप खूप धन्यवाद. तर आपण सुरू करत आहोत. काल दीपाली माताजींनी खूप छान पद्धतीने आपल्याला श्लोक क्रमांक 10व्याचं तात्पर्य खूप छान रीतीने समजून सांगितलं. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 17 श्रद्धा त्रय विभाग योग मधील श्लोक क्रमांक 11. तर श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली जे काही कार्य केले जाते ते दिव्यच कसे असते हे आपण आतापर्यंतच्या पूर्ण सगळ्या श्लोकांमध्ये पाहत आलेलो आहोत. तर कर्तव्य बुद्धीला सत्सद विवेक बुद्धीची कशी जोड द्यायची हे आपल्याला हा पूर्ण जो अध्याय आहे तो शिकवतो. तर आपण पाहूयात श्लोक क्रमांक 11. अफलाकांक्ष क्षीर्भिर्यज्ञो विधिदिष्टो न युज्यते यष्टव्यम्येवेति मनः समाधाय स सात्विकः. फलाची आकांक्षा न करणारे आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय. त्याचा अर्थ असा सांगितलाय की फलाची आकांक्षा न करणारे आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय. तर आपण बघणार आहोत यज्ञ म्हणजे काय. तर यज्ञ म्हणजे समर्पण. एक मिनिट बंद करणार. तर यज्ञ म्हणजे समर्पण. लाईट राहू दे फक्त. हा इकडे. हा बस बस. तर यज्ञ म्हणजे काय. तर यज्ञ म्हणजे समर्पण. तर आपण यज्ञाची व्याख्या या ठिकाणी पाहत आहोत आणि त्याचबरोबर कर्तव्य बुद्धी म्हणजे काय ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर श्रीकृष्ण अगदी विस्तृतपणे सत्व रज आणि तम गुणांबद्दल या ठिकाणी अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नांचं उत्तर देताना आपल्याला सांगत आहेत. आता ते वेगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला बोलणार आहेत. तर ते उपदेश देत आहेत की ते म्हणजे त्याग करणं आणि यज्ञ याच्याबद्दल. सत्वगुणी यज्ञ म्हणजे काय, रजोगुणी यज्ञ म्हणजे काय आणि तमोगुणी यज्ञ म्हणजे काय याबद्दल सांगतायत. तर आपण आताच पाहिलं की अतिशय हा महत्वाचा मुद्दा आहे की ज्या लोकांना प्रामाणिकपणे भक्ती मार्गावरती प्रगती करायची आहे किंवा प्रगती करण्याची ज्यांची इच्छा आहे भक्ती मार्गावरती, तर त्यांच्याकरता वरील जो श्लोक आहे श्लोक क्रमांक 11 तो खरोखर खूप महत्वाचा आहे. कारण कर्तव्य बुद्धीबद्दल या श्लोकामध्ये खूप छान पद्धतीने प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर आपली एक प्रकारची टेंडन्सी असते बघा. आपण स्वतःमध्ये हे परीक्षण केलं पाहिजे. आत्मपरीक्षणासाठी सुद्धा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की आपली एक प्रकारची टेंडन्सी असते किंवा प्रवृत्ती सर्वांमध्येच असते की अशा कृतींमध्ये किंवा हे केल्याने मला काय प्राप्त होईल, हे दिल्याने मला काय मिळणार आहे, किंवा असं मी कृती केल्यानंतर मला काय त्याच्यातून लाभ होणार आहे. तर अशा प्रकारची आपली एक प्रवृत्ती असते. साहजिकच आहे ती प्रवृत्ती सगळ्यांमध्येच असते. आता मी मंदिरामध्ये का बरं जाऊ, मला याच्यातून काय प्राप्त होणार आहे, अशा प्रकारची प्रवृत्ती देखील प्रत्येक व्यक्तीमध्ये असते की माझा हा हेतू साध्य झाला पाहिजे किंवा मी अशी गोष्ट केल्यानंतर मला त्याचा परतावा किंवा लाभ मिळाला पाहिजे. किंवा मी हे दिल्यानंतर मला 10 पटीने त्याचा फायदा झाला पाहिजे. अशा प्रकारची मेंटॅलिटी असते आणि सतत असते. हा विचार बॅक ऑफ द माइंड प्रत्येक कृती माग व्यक्तींमध्ये आढळून येतो. तर इथल्या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत की अशा प्रकारची बिझनेस मेंटॅलिटी ही भगवंतांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे आपण टाळली पाहिजे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप छान रीतीने समजून सांगतात. आपण आधी तात्पर्य पाहूयात.
प्रभुपाद सांगतात की तरी मनामध्ये काहीतरी हेतू ठेवून यज्ञ करणे ही सामान्य प्रवृत्ती असते. परंतु या ठिकाणी सांगण्यात आले आहे की फलाची आशा न ठेवता यज्ञ करावा, कर्तव्य म्हणूनच यज्ञ केला पाहिजे, आणि या बाबतीत मंदिरातील कर्मकांडाचे उदाहरण योग्य आहे. प्रभुपाद या ठिकाणी मंदिरातील कर्मकांडाचं उदाहरण देतात. सामान्यतः या असे कर्मकांड भौतिक लाभ प्राप्तीच्या हेतूने केले जाते, परंतु ते सात्विक असू शकत नाही. कर्तव्य म्हणून मनुष्याने मंदिरात गेले पाहिजे व तेथे त्याने भगवंतांना वंदन करावे आणि पुष्प नैवेद्य इत्यादी अर्पण करावे. प्रत्येकाला वाटते की भगवंतांची केवळ आराधना करण्याकरिता मंदिरात जाणे व्यर्थ आहे. आर्थिक लाभासाठी आराधना करणे हा शास्त्रसंमत नाही. अर्चविग्रहाला दंडवत करण्याकरिताच केवळ मनुष्याने मंदिरात गेले पाहिजे. प्रभुपाद या ठिकाणी खूप स्पष्टपणे सांगतात की मंदिरामध्ये आपण का जायला पाहिजे, तर भगवंतांना दंडवत करण्यासाठी, वंदन करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी आपण मंदिरामध्ये गेले पाहिजे. यामुळे मनुष्य सत्वगुणामध्ये स्थित होईल. याचा परिणाम काय होणार आहे, प्रभुपाद या ठिकाणी स्पष्टपणे सांगतात की या कृतींमुळे प्रत्येक व्यक्ती ही सत्वगुणामध्ये स्थित होण्यासाठी मदत होईल, आणि सत्वगुणामध्ये स्थित झाल्यानंतरच आपण भक्ती मार्गाकडे योग्य ते चेतनेने वाटचाल करू शकतो. तर यामुळे मनुष्य सत्वगुणामध्ये स्थित होईल, आणि प्रत्येक सुसंस्कृत मनुष्याचे कर्तव्य आहे की त्याने शास्त्रोक्त विधींचे पालन केले पाहिजे आणि भगवंतांना प्रणाम केला पाहिजे. हे कशासाठी केलं पाहिजे, आपल्या मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. पण हे आपल्याला जो मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे, तर तो कशा रीतीने आपण व्यतीत केला पाहिजे त्याबद्दलची जी माहिती आहे ती भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे. मार्गदर्शन पर तत्व भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत, आणि अतिशय सूक्ष्म स्तरावर सेटल लेवलला कार्य करू शकते. मार्गदर्शन पत्रिका कशी आहे आणि आपली सगळ्यात जवळची मैत्रीण भगवद्गीता कशी आहे, हे प्रत्येक श्लोकामध्ये आपल्याला समजून येऊ शकतं. तर आपण आता बघितलं की आपली ही जी प्रवृत्ती असते बिझनेस मेंटॅलिटी, त्याला कसा आपण छेद दिला पाहिजे, आणि तशा प्रकारची प्रवृत्ती असल्यानंतर, परंतु या प्रकारे प्रभुपादांनी ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं की मंदिरामध्ये जाऊन भगवंतांना प्रणाम करणे, त्यांना काही अर्पण करणे, या छोट्या छोट्या कृतींमुळे खूप मोठं आपल्याला सत्वगुणामध्ये स्थित होण्यासाठीची जी स्तर लागतो, तर तो स्तर आपल्याला सहजपणे प्राप्त होऊ शकतो. तर कोणी विचारू शकेल की का बरं, काय समस्या आहे, आपण भगवंतांना निरपेक्ष भावनेनेच का बरं शरण झाला पाहिजे, किंवा निरपेक्ष भावनेनेच का बरं आपण प्रणाम केला पाहिजे. तर बिझनेस मेंटॅलिटी, आता आपण असं म्हणू शकतो या बाबतीमध्ये, एखादी व्यक्ती म्हणू शकते भगवंत तर उभेच आहेत करकटावरी, हात ठेवून, म्हणजे असं म्हणू शकतात की माझ्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी उभे आहेत. युगे 28 विटेवर उभा. वरदराज आहेत भगवंत, वरदान देण्यासाठी तेही आतुर आहेत, इच्छापूर्ती करणारे किंवा नवसाला पावणारे आहेत, असे ते आहेत. तर मी अशा प्रकारची इच्छा करणं काय वाईट आहे. पण आपण या ठिकाणी एक आत्मपरीक्षणासाठी हा मुद्दा घेऊ शकतो की भगवंत काही मशीन आहेत का अशा प्रकारचे, जसं एटीएम मशीन मध्ये कार्ड टाकलं की पैसे येतात, तशा प्रकारे तर नाही ना आपण भगवंतांपुढे नतमस्तक होत. तर हा विचार आपल्या मनामध्ये यायला पाहिजे. इवन भक्तीमध्ये आल्यानंतर देखील आपल्याला हा विचार मनामध्ये असला पाहिजे की आपण नेमकं प्रेमाने भगवंतांना अर्पण करतोय काही गोष्टी, का कुठल्या लाभाच्या अपेक्षेने आपण ह्या सगळ्या क्रिया करत आहोत. म्हणजे आपल्या मागण्या पूर्ण करणारे, म्हणजे आपल्याला घर देणारे, घरदार देणारे, मुले बाळे, त्यांना बंगला, त्यांची इच्छापूर्ती करणारे, ही समस्या आली की भगवंतांपुढे मांडा, ती समस्या आली की भगवंतांपुढे मांडा, आणि त्याच्यानंतर त्या समस्येचं निराकरण करणारे आहेत का ते. तर तसं नाहीये. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. भक्ती मार्गाने आणि प्रेमाने आपण भगवंतांना निरपेक्ष भावनेने एखादं फूल जरी वाहिलं ना तरी ते संतुष्ट होतात. पण आपली त्याच्या पाठीमागची जी भावना आहे ती खूप महत्वाची आहे, आणि ती भावना शुद्ध करण्यासाठी भगवद्गीता आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करते. या पद्धतीने आपण भगवद्गीतेचं अध्ययन केलं पाहिजे, किंवा या भावनेने भगवद्गीतेचं आपण श्रवण केलं पाहिजे.
तर भगवंतांकडूनही आपली कधी कधी अशीच अपेक्षा आहे का, की आपल्या इच्छा पूर्ण करणारे भगवंत आहेत म्हणून आपण त्यांना वंदन करतो का? तर हा जो प्रश्न आहे ना, तो प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. हं? आता इथं ज्याला कर्तव्य म्हटले जाते, हा एक आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. आपण बघतो की आपले आई म्हणून काही कर्तव्य आहेत, मैत्रिणी म्हणून काही कर्तव्य आहेत, एखाद्याची बहीण म्हणून काही कर्तव्य आहेत, कन्या म्हणून काही कर्तव्य आहेत, त्याची वेगवेगळी नाती आहेत आपली. तर त्याच्या संदर्भात काही जबाबदाऱ्या म्हणजे काही कर्तव्य आपल्याला त्यासोबत आलेलेच असतात. तर हा एक आपल्या जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे. कधी कधी आपण म्हणतो की माझ्या आई वडिलांनी किती कष्टाने मला वाढवले, त्यांनी मला माझं पालन पोषण किती चांगल्या पद्धतीने केलंय. त्याच्यामुळं मी जे कोणी आहे आज, किंवा आज मी जे काही तुम्हाला दिसतो किंवा दिसते, ते माझ्या आई वडिलांमुळे दिसते. तर आपली ही भावना असते कारण आपण आपल्या आई वडिलांप्रती कृतज्ञ असतो, कारण त्यांनी आपल्यासाठी बऱ्याच खस्ता खाल्लेल्या असतात, त्याच्यानंतर बरेच कष्ट सहन केलेले असतात आपल्या पालन पोषण करण्यासाठी. त्याच्यामुळं हे नॅचरल भावना आहे, साहजिकच आहे की आपल्याला त्यांच्या प्रती प्रेम वाटणं किंवा त्यांच्या प्रती आपल्याला कृतज्ञतेची भावना येणं आणि त्यांच्या प्रती आपण सेवा देणं, हा तर स्वाभाविक आपला एक चांगला गुण आहे मनुष्य म्हणून. किंवा प्राणी म्हणून सुद्धा आपण बघतो की साधं कुत्र जरी आपण बघितलं, त्याला जर एखादी व्यक्तीने भाकरी टाकली किंवा त्याला खाद्य पुरवलं, तर ते पण इतके प्रामाणिकपणे त्याच्या धन्याची मालकाची सेवा करताना आपल्याला दिसून येतं. तर आपण तर मनुष्य आहोत. ज्या ज्या व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सहकार्य केलेले आहे, त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ असणं, त्यांची सेवा करणं, हा तर मनुष्य स्वभाव आहे. त्याला अनुसरूनच या गोष्टी आहेत. तर अशा वेळेला जेव्हा आपले आई वडील आपल्याला पालन पोषण करतात, आपल्याला वाढवतात, तर या बाबतीमध्ये आपण विचार करू शकतो की त्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे, हे कोणी शिकवावं लागत नाही. आपले स्वाभाविक ही भावना आपल्या मनामध्ये असते. अगदी मग महत्वाचा प्रश्न हा आहे की आपले या जन्मातल्या माता पित्यांच्या सेवेबद्दल आपण खूप जागरूक असतो, त्यांच्या प्रतीच्या आपल्या कर्तव्यांबद्दल आपण खूप जागरूक असतो. परंतु जन्मोजन्मी जे आपले माता पिता आहेत, किंवा ज्यांनी आपलं पालन पोषण केलेलं आहे कित्येक जन्मांपासून, जे आपले शाश्वत असे माता पिता आहेत, त्यांच्या बाबतीतलं कर्तव्य आपण खऱ्या अर्थाने पालन करतो आहे का नाही, हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. भले आपण कीटकाच्या योनीमध्ये असू शकतो गत जन्मांमध्ये, भले आपण एखाद्या हिंस्र प्राण्याच्या योनीमध्ये असू शकतो, कधी वृक्षांच्या योनीमध्ये असू शकतो, कधी जलचराच्या योनीमध्ये असू शकतो, पण अशा विविध योनींमध्ये देखील असल्यानंतर देखील भगवंतांनी परमात्मा म्हणून आपल्याला सहकार्य केलेलं आहे, आपलं पालन पोषण भगवंतांनी केलं आहे. त्या माता पित्यांबद्दल आपण कृतज्ञ भावनेने काही कर्तव्य भावनेने काही सेवा करत आहोत का? तर हा प्रश्न आपण आपल्या मनाला सदैव प्रत्येक कृती करताना आपल्या मनाला विचारला पाहिजे. हम्म तर या जन्मातील माता पित्यांकडे जेव्हा आपण सेवा करत आहोत, अतिशय चांगली गोष्ट आहे ही. पण जे शाश्वत आपले माता पिता आहेत, त्यांच्याबद्दलची जी कर्तव्याची भावना आहे, ती आपण जागृत केली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. तर प्रत्येक गोष्ट या जगातील भगवंतांच्या मालकीची आहे. आपण आतापर्यंतच्या 16 अध्यायांमध्ये हे आपल्याला समजलेलं आहे की प्रत्येक गोष्ट जी आहे त्याचे स्रोत भगवंत आहेत. तर 10.8 10वा जो अध्याय आहे विभूती योग, त्यातला 8वा जो श्लोक आहे, मत्त सर्व प्रवर्तते अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वाम भजते माम बुधा भाव स्मरिता. हा श्लोक आपण अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे आणि सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान लोक आहेत हे पूर्णपणे जाणतात, ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. म्हणजे याच्यापासून आपण बघतोय की अहम बीज प्रदा पिता भगवंत या ठिकाणी सांगतात की ज्या काही गोष्टी आहेत आपण ज्या सभोवताली बघतो, त्याचं प्रथम बीज
बीज प्रदाप पिता, त्याचं बीज देणारे ते परमाशे पिता आहे. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की जे काही आपल्या सभोवताली आहे, जे काही आपण वापरतोय आपलं म्हणून, हे माझं आहे, हे माझं आहे, या ठिकाणी जे घर आहे ते माझं आहे, ही गाडी माझी आहे, हे मी लावलेलं आहे, रोपट आहे, ही जी भावना आहे महत्वाची. तर हे जे काही माझं आहे, मी म्हणून स्वतःच म्हणून वापरत आहे, तर त्या गोष्टींचे, प्रत्येक गोष्टीचे जे मालक आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत. ती श्रीकृष्णांच्या मालकीची आहे. म्हणून जेव्हा आपण मंदिरात जाऊन काही अर्पण करतो, कधी कधी तर उपकाराच्या भावनेने, कदाचित अशी भावना, दूषित भावना मनामध्ये येऊ शकते की हे मी दिले ना, हे उपकाराची भावना, एक प्रकारची दूषित भावना मनामध्ये येऊ शकते की ठीक आहे ना, याचा वापर यांच्यासाठी, भक्तांच्या सेवेसाठी होईल वगैरे, पण माझं जे कर्तव्य आहे, माझी जी भावना आहे, सेवा भावना आहे, प्रेमाने मी ते अर्पण करते. फुल नाही फुलाची पाकळी, पण ते प्रेमाने अर्पण केलं गेलं पाहिजे. असं नाही की उपकार करतोय किंवा या भक्तांवरती उपकार करतोय की मी काही देतोय, की मंदिराच्या बांधकामासाठी काही देतोय, चला हे मागायला आले तर देऊन टाकावं ना, ती जर भावना असेल तर ती अतिशय दूषित भावना आहे. तेच जर कर्तव्य बुद्धीने की मला जे काही मिळालेले आहे आतापर्यंत, ते भगवंतानी मला दिलेलं आहे, त्यांचंच त्यांना अर्पण करायचं. खरं तर एका लेक्चरमध्ये मी ऐकलं होतं, आपण कशाचा त्याग करणार आहे? जेव्हा आपलं इथं काहीच नाहीये, तर आपण कशाचा त्याग करतो आहोत? तर आपण या छोट्याशा गोष्टींवरून हे समजून घेऊ शकतो की भागवतामध्ये जेव्हा बळी महाराजांची परीक्षा बघण्यासाठी भगवंत स्वतः आले, वामन देवाच्या रूपामध्ये आले, आणि त्यांनी 3 पावलं जमीन जेव्हा बळी महाराजांना मागितली, तर शुक्राचार्यांनी ओळखलं होतं की हे हरी आहेत, हे सर्व काही हरण करणार आहेत. परंतु बळी महाराजांवर कृपा करण्यासाठी भगवंत वामनाच्या रूपामध्ये तिथे आले, आणि बळी महाराजांनी हेरलं की जे काही मी यज्ञ करतोय तो भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करतोय. मग आता जर वेगळ्या रूपाने जर ते मागण्यासाठी आलेले आहेत, तर मी का देऊ नये? बळी महाराजांनी या ठिकाणी त्यांच्या स्वतंत्र बुद्धीचा वापर केला, आणि जेव्हा एक पाऊल भगवंतांनी वरती उचललं, तेव्हा संपूर्ण आकाश व्यापलं. दुसरं पावलाने संपूर्ण ब्रह्मांड त्यांनी व्यापलं. तिसरं पाऊल मी कुठं ठेवू असं विचारण्यात आलं, तेव्हा बळी महाराजांनी त्यांचं मस्तक पुढं केलं आणि ते म्हणाले की तुम्ही हे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवू शकता. कारण त्यांनी त्यांचं आत्मसमर्पण केलं की त्यांची जी स्वतंत्र बुद्धी होती, तर त्या स्वतंत्र बुद्धीला सचक विवेकाची आणि भक्तीची जोड दिली, आणि त्यांनी संपूर्ण समर्पण केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हा जो त्याग आहे, हा त्याग भगवंतांना बळजबरीने नकोय. सगळं काही त्यांचंच आहे, पण भगवंतांना ते कसं पाहिजे की प्रेमाने त्यांना ते अर्पण केलं गेलं पाहिजे. तर ही जी भावना आहे, प्रेमाची भावना किंवा कर्तव्य बुद्धीची भावना, ही अपेक्षित आहे. तर ती भावना आपल्याला या श्लोकामध्ये भगवंत शिकवत आहेत की कशा पद्धतीने दैनंदिन क्रिया करताना देखील आपण कर्तव्य बुद्धीने आणि त्याचबरोबर कृतज्ञ बुद्धीने आपण केल्या पाहिजे. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की जे काही आपल्या सभोवताली आहे, जे काही आपल्याला दिसतं आहे, जे काही अदृश्य रूपामध्ये देखील आहे, आशीर्वादांचं धन देखील आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला भगवंताच्या कृपेमुळेच मिळालेल्या असतात, आणि सगळं काही भगवंताच्या मालकीचं आहे. म्हणून जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो त्या ठिकाणी भगवंतांपुढे आपण नतमस्तक झालं पाहिजे, आणि जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याबद्दल भगवंतांना कृतज्ञ भावनेनं वंदन केलं पाहिजे. तर हे ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या, की भगवंतांपुढे जाताना आपली भावना कशी असली पाहिजे, त्यांना वंदन करताना आपण कुठल्या गोष्टीचं स्मरण केलं पाहिजे, ना की त्यांच्या पुढे आपल्या समस्यांची लिस्ट वाचून दाखवली पाहिजे. जर तसं जर आपण करत असू तर आपण निश्चितच मगाशी उल्लेख केलेल्या प्रमाणे एक बिझनेस मेंटॅलिटी आपण ठेवून या सगळ्या गोष्टी करत आहोत. आणि ती जी क्रिया आहे भगवंतांना मंदिरामध्ये जाऊन नमन करणं, वंदन करणं, या क्रियेमागचा उद्देश आपला खूप दूषित बनू शकतो. तर हा उद्देश आपला कसा स्वच्छ असला पाहिजे, चेतना आपली कशी असली पाहिजे, तर ते या श्लोकामधून आपण शिकू शकतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाभारतामधली ती स्टोरी, की ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला येणार होते, त्यावेळेस जेव्हा दुर्योधनाला ते कळलं की दूत म्हणून ते येत आहे,
युद्धासाठीच थांबवण्यासाठी, काय प्रयत्नशील होण्यासाठी. तेव्हा दुर्योधनाने काय केलं, त्याची बिझनेस मेंटॅलिटी कशा प्रकारची होती, चेतना कशी दूषित होती आणि भावना किती दुष्ट होती या पाठीमागची कृती करण्यामागे. तर दुर्योधनाने त्यांना खूप सारी व्यंजने बनवून ठेवली, म्हणजे खूप त्यांचं स्वागत करण्यासाठी बरीच तयारी केलेली होती आणि त्यांना मेजवानी पंचपक्वान्न असे बनवून ठेवलेले होते. परंतु भगवंतांनी त्या ठिकाणी दुर्योधनाच्या मेजवानीचा स्वीकार केला नाही, तर ते विदुराणीच्या घरी गेले. कारण त्यांना माहिती विदुराणीची जी भावना आहे, भक्तिमय प्रेममय भावना आहे त्यांच्या प्रतीची, त्या भावनेचा स्वीकार भगवंतांनी केला आणि विदुराणीच्या साध्या घरामधले केळी, विदुराणीला भगवंतांना जेव्हा येताना पाहिलं विदुराणीने, विदुरजींच्या पत्नीने, तेव्हा ती एवढी भावविभोर झाली की तिने ती फळं भगवंतांपुढे ठेवली, केळी फक्त. आणि केळीचे सालपट ती भगवंताच्या हातामध्ये देत होती आणि केळीतला जो गाभा आहे ती केळ खाली फेकत होती. इतकी ती भावविभोर झाली. परंतु भगवंतांनी तिच्या देण्याच्या पाठीमागचं जे प्रेम आहे, तर ते प्रेमाला स्वीकारून भगवंतांनी सालपट त्या ठिकाणी ग्रहण केलेले आहेत, खाल्लेले आहेत. परंतु दुर्योधनाचा जो 56 भोग होता त्याचा स्वीकार भगवंतांनी केलेला नाही. तर आपण हे नेहमी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपली मंदिरामध्ये जाण्याची भावना काय आहे, श्रवण करतानाची भावना काय आहे, कुठलीही गोष्ट करतानाची भक्तिमय क्रिया का असेना, मग जप का करताना असू द्या किंवा कुठलीही क्रिया करतानाची आपली त्याच्या पाठीमागची जी भावना आहे ती भगवंत हृदयस्थ आहेत. भगवंतांना, गुरूंना आणि शुद्ध भक्तांना आपली पाठीमागची कुठल्याही कृतीमागची भावना ही समजत असते. तर त्या भावनेचं शुद्धीकरण करण्यासाठी आपण भगवद्गीतेचं अध्ययन हे केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. तर जाणून घ्यायचा मुद्दा हा आहे की श्रीकृष्णांना अर्पण करण्यात येणाऱ्या गोष्टींच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो आपला निर्मळ असला पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेने तर नाही, तर निरपेक्ष भावनेने आपण शुद्ध भावनेने केलेली कृती भगवंतांना स्वीकारायला खूप आवडते. आपण जेव्हा भौतिक गोष्टीसाठी याचना करतो आपली चेतना अशुद्ध बनते. आणि स्पिरिच्युअल डिझायर्स चांगले आहेत तसं म्हटलं जातं ना, की अगदी निरपेक्ष भावनेने आपण कसं काय भगवंतांपुढे जाऊ शकतो. आपल्या इच्छा ह्या राहणारच, कारण मनुष्यासोबत इच्छा कुठल्याही सजीवांबरोबर इच्छा ह्या असणारच आहेत. परंतु त्या कशा शुद्ध केल्या पाहिजेत तर ते आपल्याला भगवद्गीता शिकवते. तर हे चांगल्या गोष्टी आहेत की माझा नाम जपामध्ये मला गोडी यायला पाहिजे, त्याच्यानंतर भागवतामध्ये मला एक रुची प्राप्त होऊ द्या, किंवा भक्तांबद्दल मला आदर वाढू द्या, भक्तांच्या संघाबद्दल मला खूप उत्सुकता जिज्ञासा निर्माण होऊ द्या. ह्या सगळ्या स्पिरिच्युअल डिझायर्स आहेत त्या चांगल्या आहेत. निरपेक्ष भावनेने याचा अर्थ की भगवंतांच्या संबंधामध्ये किंवा भक्तिमय गोष्टींसाठी आपण त्या ठिकाणी भगवंतांपुढं याचना करू शकतो, ना की आपले प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी मांडत बसणं. आणि ह्या तर एक लाईफचा पार्ट आहे. म्हणजे आपले प्रॉब्लेम्स भगवंतांना सांगण्यापेक्षा प्रॉब्लेम्सला तुम्ही सांगू शकता की भगवंत किती मोठे आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हे देखील महत्वाची गोष्ट शिकण्यासारखी आहे की कशा पद्धतीने आपण भक्तिमय क्रिया आपल्या पार पाडल्या पाहिजेत. तर वृंदावनामध्ये एक अंध व्यक्ती होती आणि ती अंध व्यक्ती दररोज भगवंतांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जायची. तर त्या ठिकाणी जी अशी मुलं होती, टीनेजर्स मुलं होती, तर ती त्यांना सारखी चिडवायला लागली की तुम्ही तर अंध आहात आणि तुम्ही मंदिरामध्ये जाऊन काय करता, म्हणजे विनाकारण एखाद्याची धक्काबुक्की होऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर त्या ठिकाणी त्या अंध व्यक्तीने सांगितले की मी अंध आहे, मला या डोळ्यांनी, भौतिक डोळ्यांनी भगवंताचं दर्शन भले होत नाही, परंतु भगवंताची जी कृपा दृष्टी आहे ती माझ्यावर पडते आणि त्या कृपा दृष्टीमुळे माझं कल्याणच होणार आहे. तर आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो या उदाहरणावरून की भगवंतांच्या कृपा दृष्टीसाठी, कृपा कटाक्षाने आपलं अंतःकरण हे निर्मळ होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार आहे, जरी कर्तव्य भावनेने निरपेक्ष भावनेने आता आपल्याला जरी भगवंतांच्या अनेक भक्तिमय क्रिया करताना एक आपली चेतना तेवढ्या स्तरावरती नसेल,
परंतु हळूहळू या गोष्टी करत करत भगवंताची ती कृपा, असीमित अशी कृपा आपल्यावरती होऊ शकते. तर हाच महत्वाचा लेसन आपल्याला या श्लोकामधून मिळतोय, की आपण श्रवण जरी करत असलो, भगवंताचं दर्शन जरी घेत असलो, भक्तांचा संग जरी घेत असलो, प्रिचिंगचं कार्य करत असलो, बुक डिस्ट्रीब्युशन करत असो किंवा कोणतीही क्रिया करत असो, तर त्या क्रियेमुळे भगवंत संतुष्ट होत आहेत का, गुरु महाराज संतुष्ट होत आहेत का, ही जर भावना आपल्या कर्तव्य भावना मनामध्ये हृदयामध्ये जर ठेवली आपण, तर निश्चितच ना प्रत्येक गोष्ट जर भगवंतांच्या संतुष्टीसाठी करण्याचा उद्देश आपल्या हृदयामध्ये ठेवला, तर लवकरच आपलं शुद्ध भक्तीकडे वाटचाल व्हायला आपली लवकरच सुरुवात होऊ शकते. आणि त्या स्तरावरती गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण भगवंताची जी कृपा आहे ती कृपा प्राप्त करण्यासाठी योग्य चेतना आपली बनू शकते. तर या श्लोकामधून आपण हाच लेसन घेत आहोत की आपली जी कर्तव्य भावना आहे ती कशी आपण जागृत ठेवली पाहिजे आणि परमपित्याबद्दलचं जे आपलं कर्तव्य आहे तर ते कशा पद्धतीने आपण आपल्या कृतीमधून आपल्या प्रत्येक चेतनेमधून आपण व्यक्त करू शकतो. तर आता सध्या बुक डिस्ट्रीब्युशनचा एक जोरदार प्रवाह चालू आहे आणि बुक डिस्ट्रीब्युशन म्हणजे एक कर्तव्य भावना आहे आपल्या मनामध्ये की भगवंतानी एवढं सगळं काही भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. भगवद्गीता म्हणजे मॅन्युअल आहे आपल्या जीवनाची. तर आपण आपल्या वेळेचा यज्ञ करून म्हणजे वेळ जी आपल्याला मिळालेला आहे, थोडा वेळ जो सगळ्यांना जो मिळालेला आहे, थोडासा जरी वेळ मिळत असला आपल्याला तरी ते कोणाला तरी भगवद्गीतेबद्दल सांगून, कोणाला तरी भगवद्गीतेचं महात्म्य सांगून, कोणाच्या तरी जीवनामध्ये या भगवद्गीतेच्या श्रवणाने, भगवद्गीतेचा वाचनाने एखाद्या व्यक्तीचं जीवन परिवर्तित होऊ शकतं आणि भगवंताबद्दलचं प्रेम त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्य करू शकतं आणि कदाचित त्या व्यक्तीचे जो नरकात चाललेला आहे त्या व्यक्तीचं जीवन सुधारू शकतं. तुमच्या थोड्याशा यज्ञामुळे, यज्ञ म्हणजे काय, समर्पण, या गोष्टीमुळे एखाद्या व्यक्तीचं जीवन सुधारू शकतं. तर ती संधी आपल्याला आता बुक डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून मिळत आहे. आणि बुक डिस्ट्रीब्युशन करणं म्हणजे भगवंताची वाणी प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचवणं हे आपलं परम कर्तव्य आहे मैत्रिणींनो. तर या कर्तव्याला जागून प्रेमाने गुरूंची आज्ञा समजून आणि अतिशय प्रेमपूर्वक प्रत्येक जीवाप्रती जीवदया, वैष्णव सेवा आणि नामेरुची या सगळ्या गोष्टी ओळीनेच येतात. तर प्रत्येक जीवाप्रती आपलं जे कर्तव्य आहे, समाजाप्रती आपलं जे कर्तव्य आहे, ते कसं आपण त्यांचा आपल्यावरती जे उपकार आहेत ते कशा पद्धतीने आपण फेडू तर शकत नाही, ते ऋण आपण फेडूच शकत नाही. भगवंतांनी जे आपल्यासाठी केले ते आपण फेडू शकत नाही, परंतु भगवंताची ती इच्छा आहे, गुरु महाराजांची ती इच्छा आहे की ग्रंथ वितरण व्हावं, ग्रंथांचा प्रचार व्हावा. तर ते आपण करून भगवंतांची कृपा आपल्यापर्यंत आणि इतरांपर्यंत पोहोचू शकतो. आणि आपण जे आपलं खरं कर्तव्य आहे, जे गुरुप्रतीचं कर्तव्य आहे, भगवंताप्रतीचं कर्तव्य आहे आणि समाजाप्रतीचं जे ऋण आहे आपल्याप्रतीचं, तर ते ऋण काही ना काहीतरी चुकतं करण्याचा प्रयत्न या ग्रंथ वितरणाच्या माध्यमातून, गीता डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून आपण केला पाहिजे. तर खूप खूप धन्यवाद. आज मला संधी दिली, संधी शक्ती माताजींनी, आणि ते त्यांचं कर्तव्य पार करण्यासाठी गेलेले आहेत. आपण सगळेजण प्रार्थना करूयात की बारामतीमध्ये देखील प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीता पोहोचली पाहिजे. आणि हे होणारच आहे. फक्त आपण आपलं काय म्हणतो ना, आपण एक निमित्त मात्र भव संवेसाची. अर्जुन जसे निमित्त बनले अधर्माविरुद्ध धर्माचं राज्य आणण्यासाठी, सगळं काही भगवंतच करत असतात, पण आपण निमित्त बनलं पाहिजे या गोष्टीसाठी. तर ते निमित्त मात्र आपण बनू शकतो आणि अनेकांच्या जीवनामध्ये भगवद्गीतेचा प्रकाश आपल्या मार्फत हा पोहोचू शकतो. तर त्याचं माध्यम बनवण्याचा आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूयात. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असेल कर्तव्यांबद्दल किंवा कुठल्या यज्ञाबद्दल तर आपण विचारू शकता, नसेल तर आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. यज्ञ म्हणजे माताजी माताजी हरी बोल. म्यूट हरी करा, बोल. म्यूट. ओके ओके. हा हा, माझी यज्ञाचा, जरा मी प्रवासात आहे ना. ओके ओके माताजी. हा, मी तुम्हाला यज्ञाचा होस्ट करून ठेवते. हम्म
यज्ञाचा अर्थच हा आहे की अर्पण करणं, आणि त्याच्याबरोबर ही मानसिकता ठेवणं की हे माझं नाही, इदम न मम, इदम कृष्णाय स्वाहा, इदम कृष्णाय स्वाहा. तर ती जी भावना आहे ती हळूहळू जेव्हा आपल्या मनामध्ये येते छोट्या छोट्या कृती करताना, तेव्हा या जगाचा निरोप देताना, या जगाला निरोप देताना आपल्याला हे सहज शक्य होऊ शकतं की ही जी आसक्ती आहे, शरीराप्रती आहे, आपल्या घराप्रती आहे, आपल्या नातलगांप्रती आहे, तर ही आसक्ती आपल्याला, ही जो ग्रंथी आहे, गाठ आहे, ती सोडण्यासाठी मदत होते. आणि खऱ्या अर्थाने जी आसक्ती आहे ती भगवंताच्या चरण कमळावरती कशा पद्धतीने आपली लागली पाहिजे, आणि तेच खरं मनुष्य जीवनाचं आपल्या सार्थक आहे असं म्हणावं लागेल. म्हणून साठी हे जे यज्ञ, ही जी कर्तव्य भावना भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे, आणि अतिशय सूक्ष्म स्तरावरती या गोष्टी कशा प्रकारे कार्य करत राहतात, आणि ही जी सवय आपल्याला लागली, इदम कृष्णाय स्वाहा इदम न मम, यज्ञामार्फत कर्तव्य बुद्धीने ही जर सवय आपल्याला लागली, हे जर वळण आपल्याला लागलं, तर नित्य कर्मांमार्फत आपण आपण भगवंतांच्या चरण कमलाचा आश्रय घेण्यासाठी खूप तत्परतेने आपण उत्सुक राहू शकतो, आणि ती कर्तव्य बुद्धी देखील आपली योग्य रीतीने जागृत राहू शकते. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. माताजी, कोणाला काही प्रश्न असेल तर बघू, नाहीतर थांबू. छान झाला माताजी क्लास. छान कार्य सांगितले तुम्ही, कर्तव्य सांगितले, खूप छान सांगितलं. धन्यवाद. खूप थँक्यू. दिवसांनी दर्शन झालं. खूप दिवसांनी दर्शन झालं. मुलाच्या लग्नाचं कर्तव्य. चल. मला आनंद वाटला की सुनबाई पण होत्या, ऐकत होत्या. थँक्यू माताजी. कोणाला काही प्रश्न नसेल तर थांबूया. उद्याचं लेक्चर देखील जरूर ऐका, उद्या देखील छान श्लोक आहे. हरी बोल. ह्यांना खैरे माताजींना बोलायचे, ते म्यूट ऑल करा ना. त्यांना ओके ते सेटिंग, हा त्यांनी सेटिंग लिहिलेलं आहे. ओके ओके. एक मिनिट, मला देखील बघावं लागेल आता सेटिंगचं काय आहे. झालं का प्रतिभा? ओके ओके, चालेल चालेल. हरी बोल माताजी माताजी. आजचं हा, खूप लेक्चर छान झालं. तुम्ही कर्तव्याचं म्हणजे कर्म कशी करायची किंवा कर्तव्य कशी करायची ह्याबद्दल खूप छान मार्गदर्शन दिलं. सर्व वैष्णवींच्याकडून आभार. असंच तुमचं मार्गदर्शन लाभू दे. आणि उद्या सगळ्यांनी पुन्हा 2 वाजता जॉईन व्हा. धन्यवाद. ओके ओके. हरे कृष्ण. माताजींनी सांगितलं चेंज करा. चालेल, थांबूया माताजी. हो, थांबूयात. हरे कृष्ण. धन्यवाद. कृष्णा. एंड करू. हो हो हो.